नमस्कार, मी साक्षी पांचाळ. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 दिवसांपासून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडतायत. काल राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्वर ओकला गेले होते. त्यांची बंद दाराआड तास दीड तास चर्चा झाली. त्यानंतर आज शरद पवार यांच्या मोदी बागेतील निवासस्थानी खासदार सुनेत्रा पवार पोहोचल्यात. सुमारे तासाभरापेक्षा जास्त वेळ खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या. महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय वादळे जोराने मावळतात. इकडे काल छगन भुजबळ यांनी सिल्वर ओकमध्ये शरद पवार यांची भेट घेतली असता आज सकाळी सुनेत्रा पवार या मोदी बागेमध्ये उपस्थित झाल्या. एकंदरीमध्ये बघायला गेलं तर आणि सुनेत्रा पवार या अजित पवार यांचे सगळे मेवले पाटील किशोर पाटील यांच्या भेटीला बी विंग मध्ये आले होते अशी पूर्णपणे इथं नमूद केली आहे. याबद्दल सविस्तर अपडेट भेटेल आणि तुम्हाला लवकरच कळू. कॅमेरामन वैभव सर, मी शुभम, न्यूज अनकट. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नगर आणि माढाबाबत करण्यात आलेलं वक्तव्य म्हणजे शिळाकडीला ऊत देण्याचा असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी लगावलाय. तसेच मी आणि धैर्यशील मोहिते पाटील निवडून आलोय, खासदार झालो आहोत, आता त्या गोष्टीला महत्त्व राहिलं नाही असं मत देखील खासदार लंके यांनी व्यक्त केलंय. दक्षिण नगर मधील निलेश लंके आणि माढ्यातून मोहिते पाटलांना महायुतीतून उमेदवारी देण्यात येणार होती, पण भाजपने आम्हाला जागा सोडल्या नाहीत या वक्तव्यावरून लंके यांनी अजित पवारांवर पलटवार केलाय. ते सांगलीच्या जत मधील उमदी येथे बोलत होते. रायगड जिल्ह्यातल्या नागोठणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोरील इमारतीवर उभा केलेल्या एका अनधिकृत मोबाईल टॉवरवर संदर्भ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी या संदर्भात रोहा तहसीलदार यांना 2 जुलै रोजी लेखी निवेदन दिले होतं. मात्र निवेदनानंतर देखील हे अनधिकृत टॉवर हटविण्यात न आल्याने मनसेने या संदर्भात रोहा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. शालेय विद्यार्थ्यांसोबत होणारा लैंगिक अत्याचार त्यासोबतच त्यांच्यासोबत घडणाऱ्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने जालना पोलीस, जिल्हा परिषद आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जालन्यातील शिक्षकांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी बालकांविरुद्ध लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांचा शिक्षकांच्या सहकार्याने कसे प्रतिबंध करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं असून पोक्सो, सोशल मीडिया आणि सायबर गुन्हे यासह विविध विषयांवर इतर मान्यवरांकडून शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. ऐतिहासिक विशालगडाच्या पायथ्याशी रविवारी झालेल्या हिंसक घटनेचा कोल्हापुरातील दसरा चौकात मुस्लिम बोर्डाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत बोर्डिंगच्या पदाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक सामाजिक सलोखा मंचचा जिल्हा अध्यक्ष आणि मुस्लिम बोर्डिंगचा प्रशासक कादर मलबारी. मी आमच्या कोल्हापुरामध्ये समतेचा विचार, सगळ्याच्यामध्ये भाईचारगी, सामाजिक ऐक्य, धार्मिक ऐक्य, माणुसकी जोपणारा हा आमचा जिल्हा आहे. ह्या जिल्ह्यामध्ये पूर्वनियोजित अतिक्रमणाच्या नावावर मुस्लिम समाजाला टार्गेट करून तिथं तोडफोड करण्यात आली. मशिदीवर, दर्ग्यावर दगड मारण्यात आलं आणि गजापूरमध्ये अतोनाक गोरगरिबांच्या घराची नुकसान केली, मशिदीची नुकसान केली, कुराण आणून रस्त्यावर जाळलं गेलं. ह्या सगळ्या घटना झाल्या. तर ह्या प्रशासनानं जशी त्याची काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी घेतली नाही. तरच प्रशासनाला आम्ही एक आव्हान करू इच्छितो, ह्याच्यामध्ये कुणाचीही न गई करता त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. परत आपल्या कोल्हापुरामध्ये असला कुठलाही प्रकार होता कामा नाही, ह्याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. आणि मी ह्या झालेल्या घटनाचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि थांबतो. साताऱ्यात सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उघडकीस आणलेले झाडांनी प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायालयात पोहोचले. एकीकडे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या समोर सुनावणी सुरू असतानाच राष्ट्रीय हरित न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून संबंधितांना दणका देत जिल्हाधिकाऱ्यांसह 5 जणांना नोटिसा काढल्या. नमस्कार
झाडाणी तालुका महाबळेश्वर येथील गुजरातचे कमिशनर माननीय चंद्रकांत वळवी यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी एकूण 640 एकर जमीन बळकावलेली आहे आणि या संदर्भामध्ये माहिती अधिकारात पत्र उघड झाल्यानंतर सह्याद्री वाचवून मोहिमेअंतर्गत याबाबतची लेखी तक्रार मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे केली होती आणि या तक्रारीची बातमीची दखल घेत आता राष्ट्रीय हरित न्यायालय दिल्ली यांनी सुमोटो केस दाखल करून घेतलेली आहे आणि सदरची सुनावणी माननीय हरित न्यायालय दिल्ली येथे 4 जुलै 2024ला सुनावणी झाली. त्याच्यामध्ये या संदर्भात प्रमाणपत्र ऑर्डर देण्यात आलेले आहे. त्या ऑर्डरमध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की माननीय जिल्हाधिकारी त्याचबरोबर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र वन संरक्षक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या 5 जणांनी ह्या नोटीस बजावलेल्या आहेत. सदरची याचिका दाखल केल्यानंतर या याचिकेचा निकाल न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव, अरुण कुमार त्यागी, सेंथिल वेल या 3 बेंच समोर झालेला आहे आणि आता पुढील सुनावणी 6 सप्टेंबरला आहे. 6 सप्टेंबरला या 5 जणांनी याबाबत आपलं लेखी म्हणणं सादर करण्याचे आदेश या माननीय हरित न्यायालय दिल्ली यांनी दिलेले आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुस्सर येथे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वयोश्री योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना घेता यावा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने घरोघरी जाऊन जनजागृती केली जात असून प्रत्येक लाभार्थ्यांचे निशुल्क अर्ज भरण्याची मोहीम राबविण्यात येते. परिसरातील वयोवृद्ध नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांना योजना आणि योजनेसंबंधी लागणारे कागदपत्र याची माहिती देत आहेत. समाज हिताच्या या मोहिमेचे सर्वत्र प्रशंसा केली जाते. काल सायंकाळी भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव शिवारात शेतात काम करणाऱ्या महिलांच्या अंगावर वीज कोसळून दोघींचा तिथेच मृत्यू झालाय. दोघी जखमी झाल्या असून जखमी महिलांवर मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होती. आषाढी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यात लाखो भाविकांचं महासागर चंद्रभागा तीरी जमलंय. चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी भाविकांचा महासागर लोटलाय. हाथरस दुर्घटनेनंतर प्रशासनाने अतिशय काटेकोर नियोजन केले असून चंद्रभागेच्या अरुंद घाटावरून टप्प्याटप्प्याने भाविकांना सोडण्यात येते. चंद्रभागा पात्रात दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या बोटी सुद्धा आहेत. आषाढी एकादशीचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन थांबलाय, त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. देशातील जल पर्यटनाला चालना देणारा एक नवा अभिनव उपक्रम सुरू होत असून त्या अंतर्गत पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज वाराणसीत रविवारी संध्याकाळी दाखल झाले. हे वैशिष्ट्यपूर्ण जहाज कुंभमेळाव्या दरम्यान काशी ते प्रयागराज दरम्यान चालविण्याची योजना आहे. कुंभमेळाव्या दरम्यान काशी ते प्रयागराज दरम्यान चालविण्याची योजना आहे. रविवारी हे जहाज जलमार्गाने वाराणसीच्या हद्दीत दाखल झालं. ते काशीतील एकूण 84 घाटांपेक्षा शेवटच्या नमो घाटावर उभे करण्यात येणार आहे. तेथून पुढे ते बनारस टर्मिनल म्हणजेच रामनगर येथे नेले जाईल. तिचे जहाजाच्या आतील बाजूला सजावट प्रकाशनाच्या योजनेआधी काम सुरू आहे. त्यानंतर भाविकांना काशी विश्वनाथ धामचा प्रवास या जहाजातून करता येईल. सर्व काही सुरळीत राहिला. स्वातंत्र्य दिनापासून जहाजाच्या फेरी देखील सुरू होतील. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अँड कट.